आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. सेलू पोलिसांच्या ताब्यातून फरार आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात. सेलू शहरातील राजीव गांधीनगर येथील फरार आरोपी ज्ञानेश्वर शंकर पवार यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक 20 डिसेंबर शनिवार रोजी नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीच्या चौकशी दरम्यान त्याने दिलेल्या माहितीनुसार सेलू पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 637/2025 मधील चोरीच्या प्रकरणाची उकल करण्यात पोलीस यशस्वी झाले. पुढील कारवाईसाठी आरोपीला सेलू पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. ही कारवाई परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, गणेश कौटकर, किशोर चव्हाण, उत्तम हनवते, मधुकर ढवळे आणि उमेश चव्हाण यांच्या पथकाने केली. परभणी बसस्थानक परिसरात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यासोबत ऑटो चालकाचा वाद. परभणी शहरातील बसस्थानक परिसरात ऑटो चालकाची मुजोरी वाढल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आज दिनांक 20 डिसेंबर शनिवार रोजी पोलीस प्रशासनातर्फे ऑटो चालकावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच दरम्यान वाहतूक पोलीस प्रशासन आणि ऑटो चालकमध्ये किरकोळ वाद देखील झाला. परभणी शहरातील बसस्थानक परिसरात या ऑटो चालकामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लक्षात घेत वाहतूक प्रशासनातर्फे ऑटो चालकांना तंबी देण्यात आली, तर वाहतुकीला वळण लावण्यासाठी ही कारवाई केली आहे असं पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. परंतु या घटनेमुळे वाहतूक पोलिसांचा या ऑटो चालकावर वचक राहिला नाही का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पूर्णा पालिकेच्या नगरसेवक पदाच्या 2 जागेसाठी 70.92% मतदान. पूर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील 2 प्रभागातील नगरसेवक पदासाठी आज दिनांक 20 डिसेंबर शनिवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानामध्ये 5,550 मतदारापैकी 3,936 मतदारांनी शांततेत आपल्या मतदानाचा हक बजावला असून पार पडलेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी जवळपास 70.92% असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मतदान करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांची रांगा लागल्या होत्या. पूर्णा नगरपालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रभाग क्रमांक 1 व 10 मधील 2 जागांसाठी एकूण 6 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार. सकाळी थंडीमुळे टक्केवारी कमी होती, तर दुपारी 1:30 वाजल्यानंतर मतदानासाठी नागरिक, महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढत गेली. रेल्वे कॉलनी येथे काही तरुणांमध्ये बाचाबाची झाली. प्रभाग क्रमांक 10 मध्ये 1,624 तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये 2,316 70.92% शांततेत मतदान झाले. सेलू नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. सेलू नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रविवार रोजी होत असून प्रशासनाची संपूर्ण तयारी झालेली आहे. एकाच वेळी 13 टेबलवर मतमोजणी होणार असून सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सेलू तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी दिली. सेलू नगरपालिकेच्या अध्यक्ष व नगरसेवकांच्या 13 प्रभागातील 26 नगरसेवक पदाच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पाडल्या. मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार निकाल 19 दिवस लांबणीवर पडले होते. त्यानुसार सेलू नगरपालिका मतमोजणीस रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार असून एकाच वेळी 13 टेबलवर सर्व प्रभागाची मतमोजणी होत असून दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल अशी माहिती आहे. या मतमोजणीकरिता एकूण 106 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून एका टेबलवर 3 कर्मचारी असणार आहे. एकाच वेळी एका प्रभागातील 2 नगरसेवकासह
अध्यक्ष पदाच्या उमेदवाराची मतमोजणी पाहणार असून त्याकरिता मोठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पांढरगाडा परिसरात शॉर्ट सर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीत 8 लाखांचे नुकसान. जिंतूर तालुक्यातील पांढरगाडा परिसरात महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे मोठी दुर्घटना घडली. 19 डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास महावितरणच्या विजेच्या तारामध्ये शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली. या आगीत पांढरगाडा गावालगत शेतकरी राम उत्तमराव कवडे यांचा सुमारे 4 एकर ऊस जळून खाक झाला असून या घटनेत जवळपास 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शॉर्ट सर्किटमुळे झाल्यानंतर ऊसांच्या शेतातून आगीचे लोट उसळू लागले. धुराचे प्रचंड लोट दिसतात गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आगीचा वेग प्रचंड असल्याने व ऊसाचे पीक कोरडे असल्यामुळे आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. काही वेळातच 4 एकरातील संपूर्ण ऊस जळून खाक झाला. दुष्काळ सदृश परिस्थितीतील पाण्याअभावी मोठ्या कष्टाने जगवलेले ऊसाचे पीक तोडणीस आले असतानाच ही दुर्घटना घडल्याने शेतकरी राम कवडे यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. बालूर येथे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी. सेलू तालुक्यातील बालूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात हा दिनांक 20 डिसेंबर शनिवार रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 69वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळाचे जिल्हा संघटक दत्ता सुरंगे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून किरण धाबे, अजय भालेराव, ग्रामपंचायत कर्मचारी रामेश्वर शेवाडे, ऋषी वाघमारे, काशीनाथ जीवने, प्रदीप सोनवणे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी किरण धाबे, ऋषी वाघमारे, अजय भालेराव यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता सुरंगे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा. डॉक्टर संजयदादा रोडगे. सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये आज दिनांक 20 डिसेंबर शनिवार रोजी प्रेसिडेन्शियल टेस्ट, डॉक्टर होमी भाभा परीक्षा तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सकाळच्या परिपाठात डॉक्टर संजयदादा रोडगे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमास श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयदादा रोडगे, सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम, प्रशासकीय अधिकारी महादेव सावडे सर, प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मनोगतात डॉक्टर संजयदादा रोडगे यांनी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडून घेत जबाबदारीने आणि सकारात्मक पद्धतीने तिचा वापर केला पाहिजे असे स्पष्ट केले. भविष्यातील शिक्षण व करिअरसाठी तंत्रज्ञान समजून घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेमध्ये प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रोबोटिक्स लॅबमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. नूतन विद्यालयात देशभक्तीपर संगीत महफल संपन्न. सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने वंदे मातरम गीताची सार्धशताब्दी व दलित मित्र श्रीरामजी भांगड्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त नूतन कन्या प्रशालेच्या सभागृहात दिनांक 19 डिसेंबर शुक्रवार रोजी गे माय भू हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम नूतन विद्यालय, नूतन प्राथमिक शाळा, नूतन कन्या प्रशाला, माहिती बिहानी नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, पूजा महाजन यांच्या संयोजनात सादर केला. नांदेड येथील सिद्धोदन कदम यांनी तबला वादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया हे होते. तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर, गोविंद भाऊ जोशी, माजी न्यायमूर्ती श्रीपाद दिग्रसकर, उत्तम दिशागत, स्मिता देऊळगावकर,
हेमलता देशमुख यांची उपस्थिती होती.